नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी राजापूर तालुका गोकाक येथील व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी निपाणी पोलिसांनी 24 तासात 4 आरोपींना अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. ईश्वर परशुराम रामनगट्टी, राघवेंद्र यमनाप्पा बन्नाप्पा गोळ, रमेश मारुती कांबळे आणि सचिन रामाप्पा कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोकाक तालुक्यातील राजापूर येथील व्यापारी बसवराज अंबी यांचं शुक्रवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणानंतर 5 दिवसांनी मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बसवराज यांची पत्नी शोभा यांनी घटप्रभा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी आज गुरुवारी बेळगाव पोलिसांनी चौघांना अटक करून रिअल इस्टेट व्यावसायिकाची सुटका केली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले. भाजप आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दिनांक 20 रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला. त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रेखा गुप्ता ह्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत, ज्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. त्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत, तर सुषमा स्वराज यांच्यानंतर बनलेल्या भाजपच्या 2ऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यावेळी प्रवेश साहिब सिंह वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंह, कपिल मिश्रा, पंकज कुमार सिंह यांनी मंत्रीपदी शपथ घेतली. कोणतीही गुन्ह्याची घटना, दंगा भांडण अथवा कोणत्याही प्रकरणात मध्यस्थी करण्यास जाऊन लोकांना घाबरवणे वगैरे प्रकार रावडी शीटर्सने करू नयेत, अन्यथा गय केली जाणार नाही, त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा डीसीपी रोहन जगदीश यांनी शहरातील रावडी शीटर्सना दिला. शहर परिसरातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रावडी शीटर्सची आज गुरुवारी कॅम्प परिसरातील एसीपी कार्यालयात ओळख परेड घेण्यात आली. त्यावेळी त्यांना उद्देशून पोलीस उपायुक्त जगदीश बोलत होते. ते म्हणाले की या ठिकाणी तुम्हा सर्वांना कोणत्या सभा समारंभात कार्यक्रमाला बोलावलेले नाही. तुम्ही समाजातील मोठ्या व्यक्ती देखील नाही. तुम्ही रावडी शीटर आहात. त्यामुळे पोलिसांचे तुमच्यावर कायम लक्ष असते. त्या अनुषंगाने वेळोवेळी तुमची झडती घेतली जाते. तुम्ही दररोज काय काम करता, कुठे जाता, कोणाच्या संपर्कात असता, थोडक्यात तुमच्या दैनंदिनीवर आम्हा पोलिसांचं बारीक लक्ष असतं. पोलीस खात्यातर्फे मी तुम्हाला कठोरपणे सांगतो की तुमचा स्वभाव, वर्तन, तुमचं काम वगैरे गोष्टी कोणत्याही कारणास्तव समाजविरोधी असू नयेत, अन्यथा मोठेपणा मिरवत मी घाबरत नाही. लहान मोठी भांडण करून मी आरामात पोलीस स्टेशनला जाऊन येतो अशी वृत्ती बाळगा आणि तुमची तक्रार आली तर तुमची खैर नाही, असा इशारा डीसीपी रोहन जगदीश यांनी दिला. चिकोडी येथील महिला व बाल रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान कापूस आणि टाकाऊ कापड पोटातच ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुगळी गावातील श्रुती बडिगेर या गर्भवती महिलेला चिकोडी येथील माता बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर शस्त्रक्रिया करताना कापूस आणि टाकाऊ कापड महिलेच्या पोटातच राहिलंय. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी बाळंतिणीच्या पोटात दुखू लागल्यानं कुटुंबियांनी तिला हुक्केरी सार्वजनिक रुग्णालयात नेलं. यावेळी तपासणी सुरू असताना डॉक्टरांनी सदर महिलेच्या पोटात कापसाचा गोळा आणि टाकाऊ कापड आढळल्याचं तिच्या कुटुंबियांना सांगितलं. जिल्हा प्रशासनाने निष्काळजी डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. बेळगाव हिंडलगा तुरुंगाची अभेद्यता व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहात मोबाईल जामर बसवण्यात आलाय. मात्र अलीकडे या जॅमरची क्षमता अर्थात व्याप्ती वाढवण्यात आल्यानं त्याचा त्रास ग्रामपंचायतीसह हिंडलगावासियांना होत आहे. तेव्हा या संदर्भात तात्काळ कार्यवाही करून मोबाईल जॅमरची क्षमता कारागृहापुरती मर्यादित ठेवावी अशी मागणी हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहाच्या पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या समारंभात विशिष्ट पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे समर्पित डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, 100 बाल कर्करोग रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र आले. यांच्या समवेत वेळ घालवणं खरोखरच एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव होता. वैद्यकीय पथकाबद्दल मुले आणि त्यांच्या पालकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता मनापासून हृदयस्पर्शी होती. रुग्णांना दररोज अढळ पाठिंबा, प्रोत्साहन आणि आशा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. श्रीमती सुनीता देसाई यांनी 100हून अधिक पुस्तके दान केली, ज्यामुळे या तरुण मनांना आनंद आणि शिक्षण मिळाले. आमच्या क्लबने काही गेम आयटम्स आणि इतर प्रकारची मदत केली. डॉक्टर रोहन भिसे, डॉक्टर कुमार विंचुरकर, डॉक्टर तन्मय मेटगुड, डॉक्टर अभिलाषा एस, डॉक्टर ज्ञानेश डीके, डॉक्टर इम्तियाज अहमद, डॉक्टर शैलेश खडाबादी, डॉक्टर विराजे, आरसीबी दर्पणचे अध्यक्ष, कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन सुजाता वस्त्रात, रोटेरियन राजश्री उप्पीन, रोटेरियन सरिता पाटील, आरटीएन पुष्पा पर्वतराव, सौ सुनीता देसाई, आशा पत्रावळी आदी उपस्थित होत्या. बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये शिवजयंतीनिमित्त डी बेळगावकर सरांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात आली. प्रारंभी शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपीठावर निवृत्त मुख्याध्यापक अर्जुन चौगुले, निवृत्त शिक्षिका कुसुम चौगुले, प्राध्यापक व शाळेचे संचालक डी बेळगावकर, दशरथ पाऊसकर, पुंडलिक सुतार, गौरी चौगुले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, शिक्षक वृंद व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनरेगा कामगारांच्या प्रमुखांनी नियोजनपूर्वक काम केल्यास ग्रामीण भागाचा निश्चित कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रमुखांनी जोमाने काम केल्यास नरेगा योजनेत अधिक प्रगती करता येईल असे मत तालुका पंचायत सहाय्यक संचालक रुपाली बडकुंद्री यांनी मनरेगा कामगार प्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात बोलताना व्यक्त केले. येथील तालुका पंचायत सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा पंचायत बेळगाव, तालुका पंचायत खानापूर व ग्रामस्वराज्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनरेगा योजनेच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारने अलीकडेच वीज कंट्रोल रिलेच्या आदेशाद्वारे सक्ती केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीच्या पाणी पुरवठ्यासह विजेवर चालणाऱ्या उपकरणांवर परिणाम होत आहे. हा आदेश तातडीने मागे घ्यावा अशी मागणी वीज संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष कलगोडा पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या बदलाविषयी सध्या मंत्रिमंडळातील सदस्यांकडूनच जाहीर विधाने केली जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी श्रेष्ठींकडे बोट दाखवलं आहे. राज्यातील सर्व घडामोडींबाबत श्रेष्ठीच निर्णय घेतात असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान पक्षातील अंतर्गत चर्चा चव्हाट्यावर आल्यानं गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांना श्रेष्ठींनी दिल्लीला येण्याची सूचना दिली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि सहकार मंत्री के.एन. राजण्णा यांच्यात सध्या जाहीरपणे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, त्या दोन्ही नेत्यांनी आपापली मते व्यक्त केली आहेत, पण काही झाले तरी श्रेष्ठीच निर्णय घेतील. राज्यातील सर्व घडामोडींची दखल दिल्लीमध्ये घेतली जात आहे. योग्य वेळ आल्यानंतर श्रेष्ठींकडून निर्णय जाहीर केले जातील. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिद्धनाथ कारखान्याचा 38वा ऊस गाळप हंगाम 98 दिवस चालला. 13 फेब्रुवारी रोजी गळीत हंगामाची सांगता झाली. हंगामात कोणतीही थकबाकी न ठेवता गाळप करण्यात आलेल्या 6,30,000 मेट्रिक टन ऊसाच्या बिलांची रक्कम 191.35 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. शेवटच्या 15 आठवड्याचे वाढीव दराने ऊस बिल देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती चेअरमन MP पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.